हॅलो फ्रेंड, A34 स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. कसा आहे तुमचा अभ्यास? सुरळीत आहे ना, असे मी समजते. आज मी तुमच्यासोबत दुपारचे 4 तास मी कशा पद्धतीने अभ्यास करते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि हां मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला माझं व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आज मी तुमच्यासोबत माझी दुपारची स्टडी शेअर करत आहे. आता बघा, अभ्यासाला सुरुवात करत असताना आपल्याला आधी फ्रेश होणं खूप गरजेचे आहे. आता फ्रेश म्हणजे कसा, स्वतः आधी असंच स्वतःला समजायचं आहे की मी कुठे रणांगणावर कुठे वर्क करत आहे, कुठे गव्हर्मेंट मला जॉब लागली आहे किंवा कुठे मी पिकनिकला जात आहे. कसे आपण कुठे जात असताना आधी म्हणजे आधी तयारी स्वतः करतो, तसेच आपल्याला फील करायचं आहे. तेव्हाच आपण अभ्यासमध्ये कधी खरंच मन लागते. कधी आपण असे बुरसटलेले, कधी आपण असे घाणेरडे स्वतः असे राहतो, तर खरंच असं वाटते आपला दिवससुद्धा असा बोर जाते. तर खरंच आपल्याला आधी कोणतेही सुरुवात करत असताना आपल्याला अभ्यासमध्ये असो या कोणत्याही असो, आधी स्वतः तयारी करणं खूप गरजेचे आहे. आता खूप मेकअप नको, फक्त साधं सिंपल असा स्वतः फील करून घ्यायचा आहे. तुम्हाला आता आधी सांगितलेच आहे की आधी स्वतः असा फील करायचं आहे. खरंच एक जॉबवर लागली आहे आणि त्या जॉबवर जात असताना मला स्वतः आधी व्यवस्थित, तुम्ही जर स्वतः व्यवस्थित स्वतःला शरीर व्यवस्थित ठेवाल तर खरंच कोणत्याही गोष्टीमध्ये खरंच आपल्याला मन लागते. आता तुम्ही जर स्वतःच्या अभ्यासाला जर सुरुवात करत असाल आणि अभ्यासमध्ये मन लागत नाही, तर तुमचा जो फेवरेट सब्जेक्ट आहे ना, तो आधी घ्या. आता बघा, आता मी मराठी घेतलं आहे. मराठी घेतलं असताना मी आधी समानार्थी शब्द हातात घेतले. समानार्थी शब्द घेत असताना मी 20 मिनटं मराठी सब्जेक्टला दिले आणि मग नंतर अदर सब्जेक्टला दिलं. म्हणजे अदर सब्जेक्ट जो आपल्याला हार्ड वाटते तसंनुसार मी अभ्यास करते. खरंच अशा पद्धतीने आपण जर अभ्यास केला दुपारचे, तर खरंच अभ्यास होत असते. आणि तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करता नक्की कमेंट्समध्ये नक्की शेअर करा, विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्समध्ये मी प्रत्युत्तर नक्की देईल. आता मी अभ्यासमध्ये मराठी सब्जेक्ट आधी घेतले. मराठी सब्जेक्टमध्ये समानार्थी शब्द 20 मिनटं आधी मराठी सब्जेक्टला दिले. खूप सरळ सेवामध्ये मराठी सब्जेक्ट खरंच हा प्रत्येक सरळ सेवामध्ये विचारण्यात येत असते आणि कंबाईन ग्रुप बीमध्ये सुद्धा विचारण्यात येत असते. तर जास्त वेळ आता 2-3 महिने आहे, तर जास्त वेळ आहे नाही, फक्त कंबाईन ग्रुप बीसाठी. तर आधी मला थोडासा बोर वाटला, तर मला हार्ड वाटला कोणता, मला इच्छा होत नसेल, तर खरंच मी आधी मराठी सब्जेक्ट आधीच घेते. 10 या 15 मिनटं सुद्धा मी मराठी सब्जेक्टला हातात घेते आणि त्या रीड करते. समानार्थी, विरोधार्थी, वाक्यप्रयोग जो योग्य वाटते तो मी आधी घेते, त्याला वेळ देते 10-15 मिनटं, आणि जो हार्ड वाटते त्या सब्जेक्टला मी नंतर सुरुवात करत असते. बिलमध्ये मी लिहिलेलंच आहे की दुपारचे मी कशा पद्धतीने अभ्यास करते, कशा पद्धतीने मी आपला दिवसच्या कसे मॅनेज करते, हे मी अशा पद्धतीने शेअर करत आहे तुमच्यासोबत. आता बघा, घरी खूप लोक येत असतात. असं नाही की माझ्या घरीसुद्धा नाही येत बा म्हणून, घरीसुद्धा लोक आता कोणत्या गोष्टी कोणी येत असतात, तर कधी कधी कोणा व्यक्तीला इग्नोर करूनसुद्धा आपल्याला चालायला लागते. आता कोणा व्यक्ती जर आपण कोणी आले तर खूपच आपण त्यांच्याकडे वेळ देऊ असं नाही. आपल्याला अभ्यासमध्ये फोकस करायचे आहे. ते आले तर त्यांनासुद्धा थोडासा वेळ द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जसं खाली वेळ मिळते, जसं वेळ मिळते त्या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. असं आहे की मला आता दिवसातून 4च घंटे मिळणार आहे की 3च घंटे मिळणार आहे का 2च घंटे मिळणार आहे. जसं आपल्याला वेळ मिळते, कसा वेळ मिळते त्या वेळेतून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला अभ्यासचे टाईम मॅनेज करायचे आहे. आणि आता मी ग्रुप बी
MPSC ग्रुप बीचा अभ्यास करत आहे आणि सरळ सेवाचा सुद्धा अभ्यास करत आहे. आता बघा ग्रुप बीच्या सुद्धा खूप काही जे सब्जेक्ट आहेत हे कॉमन सब्जेक्ट दिलेले आहेत. आता बघा तलाठीमध्ये सुद्धा कॉमन सब्जेक्ट दिलेले आहेत. TETमध्ये सुद्धा कॉमन सब्जेक्ट आहे. फक्त 1-2 सब्जेक्ट आपल्याला ॲड करावं लागते. तर असे सब्जेक्ट असे आपल्याला परीक्षेचे स्वरूप आपल्याला बघायचे आहे. कोणती परीक्षा आपल्याला द्यायची आहे तर त्या टार्गेटनुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण जर UPSCची एक्झाम करत आहोत किंवा राज्यसेवाची एक्झाम करत आहोत तर राज्यसेवामध्ये कोणते सब्जेक्ट येत आहे आणि सरळ सेवामध्ये कोणते सब्जेक्ट येत आहे तर त्यामध्ये असे गोंधळ व्हायला नको. फक्त आपल्याला त्याच एकच टार्गेटनुसार अभ्यास करायचा. सरळ सेवाचा अभ्यास करायचा आहे तर सरळ सेवालाच फोकस करायचा आहे किंवा MPSCचे करायचे MPSCलाच टार्गेट करून अभ्यास करायचा आहे. तर आता MPSC जे ग्रुप बी राहते तर ते ना सरळ सेवा राहते ते कसं आहे थोडा मिळते जुळते सब्जेक्ट राहतात. तर आपण त्या वेळेनुसार आपण अभ्यासला अशा पद्धतीने अभ्यास करू शकतो. तर मॅथ्स घेतले, मराठीनंतर मी मॅथ्स घेतले हातात. कारण की मॅथ्स इतके खरंच प्रत्येक एक्झाममध्ये मॅथवर इतकं फोकस दिलेलं आहे, इतकं म्हणजे आपल्याला फोकस करावं लागते. टेबल राहते, त्याचे स्क्वेअर रूट आहे, त्याचे घनमूळ आहे, म्हणजे खूप आणि पाढे हे 3 जे आहे त्याच्यावरच मॅथ असतो. हे जर आपले पक्के राहिले मॅथ्स म्हणजे स्क्वेअर रूट, टेबल आणि क्यूब हे जर आपले लक्षात राहिले ना त्याच्यावरच मॅथ असतो आणि रिझनिंग. तर खरंच आणि सगळे एक्झाममध्ये मॅथ खरंच आणि याच्यासाठी आपल्याला सराव करणे खूप गरजेचे असते. तर जसं आपल्याला वेळ मिळते जसा दुपारी 1 तास किंवा सायंकाळी झोपण्याच्या आधी 2 तास खरंच त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचे आहे. मला जसं वेळ मिळाले तसं मी अभ्यास करते आणि अशा पद्धती मी दुपारची अभ्यास करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तेव्हापर्यंत